नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करते आपण चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी तुम्ही बघू शकता पाठीमागे दर्या पूर्ण खवललेला आहे आणि आता जून महिना संपत आलेला आहे, लास्ट एंडिंग आहे आणि आजची एंडिंग आहे जून महिन्याची आणि तुम्ही बघू शकता खूप ऊन पडलेलं आहे, असं वाटतं की मे महिन्यात चाललं आहे। तर मासेमारी काही बंद आहे 2 महिने, तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता सगळ्या होड्या बंद आहेत, ते बघू शकता। आणि पाण्यामध्ये पण काय मच्छी नाही, त्याचं कारण म्हणजे जी जाळी मांडली आहे त्याला मावरच नाही आणि त्याचं कारण म्हणजे बुधमा झाला पाहिजे, भरपूर पाऊस पडला पाहिजे। हे बघा मे महिना वाटतो, बघा सूर्यदेव पण आलेले आहेत वर, असं वाटतं मे महिना चालू आहे। तर आजची आपली रेसिपीची व्हिडिओ असणार आहे आणि रेसिपीला आपण विचार केलेला ओली मच्छी काहीतरी भेटेल, पण मार्केटला पण मच्छी नाही, त्याचं कारण म्हणजे मासलीच नाही पाण्यामध्ये, पूर्णपणे मासलीच नाही। फुल पाऊस पडला पाहिजे, वादळ वैकार झाला पाहिजे, तेव्हा मासली भेटेल, मग जालीला पण मासली भेटेल। तर आजचा आपला रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि रेसिपीला आपण मासली आणली, मावरा आणला आहे, सुके बोंबील, सुक्या बोंबलांचा आपण कांजी बनवणार आहे कालवण। तर चला सुक्या बोंबलांचा कांद्याची रेसिपी आज बघणार आहोत। तर मंडळी आता आपण घेतले सुके बोंबील आणि आणखी एक रेसिपी आहे सुका जवला, आणि सुका जवल्याची रेसिपी ती बघणार ती पण आहे तुम्ही। आणि बघा कांदा, तेल, टॅमॅटो आणि आंबट ऑलरेडी त्यातला टाकलेलं आहे। तर सुक्या जवल्याची पण आपण रेसिपी करणार आहोत, ती पण यामध्ये आपण ॲड करणार आहोत। बघा आता सुका जवला आहे तो धुवून आणायचा आहे। आलं लसूण पेस्ट यूज करणार आहे, आलं लसूण आपण पेस्ट ऑलरेडी दुकानावरून आणलेले आहे, बघू शकता, तर ती पण यामध्ये ॲड करणार आहोत। चला सुका जवला आपण 2 वेळा मस्तपैकी धुतलेला आहे, कांदा धुवायचा आहे येतपर्यंत। 2 रेसिपी आहेत, एक सुक्या बोंबलाचा कालवण आणि जवला सुकीचा कालवण, कांदी आपण कंटिन्यू करू। मंडळी आपण त्यामध्ये आता टाकून ॲड करणार आहोत आलं लसूण पेस्ट, व्यवस्थित घालायचं आहे त्याला। आणि मंडळी सुका जवला आपण जो पाण्यात भिजवलेला तो त्यामध्ये ॲड करायचा आहे। आणि सुक्या जवल्याची रेसिपी बायको बनवणार आहे, वैशाली बनवणार आहे। वैशालीला सुका जवला खूप आवडतो आणि मला बनवले बोंबील सुके, बोंबलाचा कालवण मी बनवणार आहे। आणि बघू शकता बायको जवला बनवताना लाईट गेलेली आहे, त्यामुळे आता एका बल्बावर चार्जिंगचा रेसिपी सुरू आहे आपली। आणि मस्तपैकी परतायचा आहे आणि थोडा शिजवायचा। किती टाइम लागेल? तेलर शिजवायचं आहे। ओके, किती टाइम लागेल? तेलर शिजवायला 2-3 मिनिटं। हां बघा झाकण ठेवलेलं आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेलावर शिजून झालेलं आहे। आणि परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण ॲड करणार हळद, मसाला। आणि आपल्यासोबत बघा कोण आहे, आपला छोटा आहे, 1 वर्षानंतर आलाय बाबू प्रियेश। आणि फॅमिलीसोबत आपल्यामध्ये आता नवीन पाहुणा ॲड झाला आहे, याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसेल, पहिल्यांदाच आला आपल्या यूट्यूब चॅनलवर। प्रियेश हाय कर, हाय हाय करतोय। तर चला कंटिन्यू करू व्हिडिओ। बघू शकता आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। सर्वप्रथम आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत हळद ॲड केलेले आहे, त्याच्यानंतर गरम मसाला आणि त्याच्यानंतर आपला पोळी आगरी मसाला, खूप घरगुती मसाला आहे, खूप तिखट आहे, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाकू शकता। आपण 2 चमचे टाकले आहेत, मोठे 2 चमचे। आणि मस्त खमंग सुगंध सुटायला पोटाने व्यवस्थित परतायला आहे, त्याला 2 ते 3 मिनिट असं शिजवायचं पण आहे। त्यामध्ये आता त्यातला जो पाणी
ऑलरेडी तेलावर शिजवलेला जरा मस्त खमंग मंडळी. त्यामध्ये आता कोणी शिजल्यानंतर थोडा आणखी शिजवायचं आहे, त्यामध्ये पाणी ॲड करणार होतं आपण. त्याला व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे. आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ. व्यवस्थित लावलायचं आहे, चांगलं शिजवण्यासाठी त्यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड केलं आहे. त्यावर झाकण ठेवतात 2 ते 3 मिनटं. फायनली मंडळी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये आणखी एक मेंबर आलाय, छोटा आपला प्रियेश. आणि 5 महिने त्याला पूर्ण झालेले आहेत. आणि आता बोंबलाचं कांजे आहे ते मी बनवणार आहे. ते कशा पद्धतीने बनवणार आहे ते पण यामध्ये ऍड करणार आहे. चला बाय बाय बाबू. बाबू तिकडे तर मंडळी फायनली आपला कोलिम जवला, झणझणीत जवला तयार सुरू आहे. आपण ते झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण ॲड केलं आहे कोथिंबीर. एक नंबर सुगंध सुटला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असतात नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता दुसऱ्या रेसिपीकडे का आपण जाऊया. बोंबलांचे कांजी ते पण बघणार आहोत. यामध्ये आज 2 रेसिपी आहेत आपल्या. अचानक बेत झाला जवल्याची रेसिपी करण्याचा. बोंबलाची रेसिपी होती पण जवल्याची पण केली. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. वैशूला सुकट आवडते, जवला आवडते, मला बोंबील आवडतात. तर चला मंडळी सुक्या बोंबलांच्या कालवणासाठी लागणारे साहित्य. सुके बोंबील घेतले आहेत आपण, छोटे छोटे पीस केलेत त्याचे. त्याच्यानंतर आहे कांदा, लसूण, आलं लसूण पेस्ट, मिरची, टॅमॅटो, कोथिंबीर आणि ते. आणि मसाल्यामध्ये घेतलेले आहेत हळद, गरम मसाला, आगरी कोली मसाला आणि मीठ. तर चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया. आणि आता आपली रेसिपी आहे बोंबलांचा कालवण. त्यासाठी आपण पीस घेतलेत बोंबलांचे. मस्तपैकी तवा टाकला आहे, त्या तव्यामध्ये असे गरम करायचे, गरम करून घ्यायचे. मस्तपैकी तुला असे गरम करून घ्यायचे. सर्वप्रथम त्याला 1 मिनिट असे व्यवस्थित गरम करायचे. गरम केल्यानंतर सर्व प्रोसेस मी तुम्हाला हलवली दाखवणार आहे. युनिक प्रत्येकाची बनवण्याची टेक्निक पद्धत वेगवेगळी असते, पण आपल्या पद्धतीने बनवतोय. तर परतून 1 ते 2 मिनटं झाल्यानंतर मस्तपैकी कडकडीत झालेले आहेत. आणि त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर मंडळी आता बघू शकता तुम्ही, आपण एक भांडं घेतलं आहे. भांड्यामध्ये गरम केलं, त्यामध्ये टाकणार सर्वप्रथम तेल. तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढंच घ्या तुम्ही. 2 पळी तेल घेतले. जास्त ऑइली आपल्याला आवडत नाही. लाईट पण आली, गावठिकाणी लाईट भरपूर जाते. आपण इथे आलं लसूण पेस्ट पण घेतली आणि थोडं लसूण पण घेतलं. आपल्याला लसूण थोडं जास्त आवडतो खायला. तर आता लसूण ॲड करणार त्यामध्ये. सर्वप्रथम लसूण टाकलेलं त्यामध्ये. तेल खूप तापलेलं आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मिरच्या, त्याच्यानंतर कांदा पूर्ण लाल करायचा आहे. तेल, लसूण, मिरची आणि कांदा ॲड केला आहे. त्याच्यानंतर तो व्यवस्थित असा परतायचा आहे. पूर्णपणे कांदा लाल शिजवायचा आहे, लाल करायचा आहे. एक मिनिट परतल्यानंतर कांदा पूर्ण असं लाल करून ठेवायचा आहे. कांदा मस्त लाल करायचा आहे, जास्त परतलायचा आहे. त्यातला जे पाणी असतं ते पूर्णपणे सुकला पाहिजे. ब्राऊन कलरचा कांदा झाला पाहिजे. थोडा पण थांबू इथे कांदा लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर टॅमॅटो, सुके बोंबील, मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. तर मंडळी 2 मिनिटांनंतर मस्तपैकी बोंबलाच्या कालवणाला कांद्याला उकल आलेला आहे. आपण थोडी ग्रेव्हीच केली कारण आपल्याला राईससोबत भातासोबत खायची आहे. थोडा आणखी 1-2 मिनटं त्याला शिजवायला लागेल. तुम्हाला सुकं पाहिजे सुकं बनवू शकता. आपण थोडी ग्रेव्ही बनवली आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. चला तर आता कोथिंबीर टाकल्यानंतर फायनली आपला बोंबलाचा कालवण मस्तपैकी शिजलेला आहे. तर या तुम्ही पण खायला. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कोलमाचा सुक्का
आणि बोंबलाचा कांजी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत पुढल्या व्लॉगमध्ये.